छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 2000 कंत्राटी कामगारांना एप्रिलपासून पगार मिळालेला नाही. ज्या एजन्सींच्या मार्फत हे कामगार महापालिकेसाठी काम करतात, त्या एजन्सींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आज 27 जुलैला कामगार आयुक्त अमोल येडगे यांना भेटायला गेले असता त्यांनी कामगारांना 3 तासाहून अधिक वेळ ताटकळत ठेवले. यात भोवळ येऊन कामगार महिला कोसळल्यानंतर त्यांना भेटायला वेळ मिळाला. आयुक्तांनी कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना 2-3 दिवसात महापालिकेकडून कामगारांचे पगार करण्यात येईल आणि एजन्सीजवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकार लाईटला थोडं उलटा करा असं उलटा करा आणि मग घ्या असं घ्या मग म्हणजे ते सटकणार नाही. वाटत नाही एक मिनिट सर का बहुत त्यांना हाँ जाता है ना आयुक्त साहेबांना भेटायला आले होते आणि या ठिकाणी एक बाईला चक्कर सुद्धा येऊन पडली आणि त्यावेळेस मग तातडीने त्यांनी आम्हाला बोलवून पाठवलं तर आमच्याशी चर्चा करा म्हणून. आणि चर्चेमध्ये महानगरपालिका आयुक्त साहेब हे बोलले तर आम्ही या लोकांचे पगार 2-3 दिवसानंतर महानगरपालिकेच्या अकाउंटमधून करू असं त्यांनी आता ठोस पुरावा नाही दिला की आम्ही करून टाकू म्हणून. फक्त 2-4 दिवसानंतर महानगरपालिकेच्या अकाउंटमधून करू असंच बोलले. पण त्यांनी हे नाही बोलले की लवकरात लवकर आम्ही चेक काढून त्या एजन्सीतला पगार देतो आणि त्यांचे आम्ही लवकरात लवकर त्या लोकांची पगारी करून टाकतो. आता कुठलाही ठोस पुरावा महानगरपालिका आयुक्त यांनी आम्हाला दिलेला नाही आहे. जर आम्हाला या 2 दिवसानंतर जर महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी सांगितल्यानुसार 2 दिवसानंतर जर ज्या लोकांच्या खात्यावर जर पगार नाही आली तर मग आम्ही या गेट समोर बसून ही आंदोलन करू, गेट बंद आंदोलन करू आणि त्या दिवशी जोपर्यंत आमच्या पूर्ण कामगारांची पगार होत नाही तोपर्यंत आम्ही या गेटपासून उठणार नाही. ही आमची पूर्णपणे महानगरपालिका आयुक्त कर्मचाऱ्यांचा भीती आणि पगारवाढ निर्णय आहे. जर तब्येत बिघडली तर काय त्या महिला कर्मचारीला आता यांनी एक ॲम्ब्युलन्स पाठवून घाटीमध्ये ते ॲडमिट करण्यासाठी सांगितलेलं आहे. जर त्या महिला कर्मचारीची जास्त तब्येत बिघडली आणि तिला जास्त काही झालं त्या बाईला आम्ही या महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही इथंच घेऊन बसू जोपर्यंत तिची ट्रीटमेंटच तिथं करायला लावू आम्ही. तर घाटीमध्ये आम्ही जाऊन बघतोय काय आहे नेमकी पोझिशन. जर त्या ठिकाणी त्या बाईला जर रिलीफ नाही आला तर आम्ही त्या बाईला उचलून सरळ महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्या कॅबिनसमोर तिथंच आम्ही तिची ट्रीटमेंट करायला लावू. हे कर्मचारी सिडको ऑडकोचे बचत गटाचे कर्मचारी नाही साहेब, हे जे नवीन मागील 2-3 महिन्यापूर्वी जी श्रीकांत साहेबांनी तेव्हा आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी 4 एजन्सी नेमल्या होत्या. सिंग एजन्सी, ओम साई, CIBS आणि अजून एक कंपनी तिचं नाव मला मेडिटॉर्स हां मेडिटॉर्स. या 4 कंपन्यांचे कर्मचारी साहेब याच्या बचत गटाची यांचा काही संबंध नाही. ओके.